मस्तपैकी धोका वगैरे आलेला आहे समोर. आणि बघू शकता सकाळचं वातावरण एकदम सुंदर प्रकारे. आणि पाखरांची किलबिल तर चालूच आहे. खूप डेंजर असा व्ह्यू झालेला आहे. पाऊस आता येईल बहुतेक जोरात. हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या एक भन्नाट ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवत आहोत. तर बघा समोरचा व्ह्यू आपल्या जिन्यावरनं. तर हा बघा किती सुंदर झालेला आहे तिकडे. हे बघा मस्तपैकी धोका वगैरे आलेला आहे समोर. आणि बघू शकता सकाळचं वातावरण एकदम सुंदर प्रकारे. वातावरण जाम भारी झालेलं आहे सकाळचं. आणि इकडे वडाचा झाड आहे मोठा. तिकडे बघू शकता खारुताई वरटते. आणि पाखरांची किलबिल तर चालूच आहे. तर आता मी घरामध्ये आहे एकटाच. राजश्री पण गेले बाहेर आणि राजेश मयूर शाळेमध्ये गेले. आणि मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला व्ह्यू दाखवला तो बघा आता एकदम भयंकर झालेला आहे. म्हणजे काळसर झालेला आहे पूर्ण. तिकडे पूर्ण काळी ढग झाली ती बघा. पूर्ण पावसाचा ढग तयार झालेला आहे काला काला. खूप डेंजर असा व्ह्यू झालेला आहे. पाऊस आता येईल बहुतेक जोरात. तर मित्रांनो, एकटाच घरामध्ये आहे तर खूप कंटाळा येत आहे. एकदम खाली खाली घर वाटतंय. पूर्ण आज गोंगाट बंद आहे. तर मित्रांनो, बसून बसून खूप कंटाळा आला. तर आता चटई आणि उशी घेतलेली आहे. किचनमधील मस्तपैकी हातरून केलेलं आहे आणि झोपलेलं आहे. आणि समोर बघू शकतो व्ह्यू आपल्या अशा प्रकारे मस्तपैकी दिसतंय. तर मित्रांनो, मस्तपैकी व्ह्यू बघतोय झोपूनच या साईडला. मित्रांनो, आता पाऊस आलेला त्या डोंगराच्या साईडनेच गेला, आपल्या साईडला नाही आला, तिकडेच गेला खाली. आणि मित्रांनो, मी मस्तपैकी झोपलोय. राजेश आणि मयूर येतीलच आता. त्यांची सकाळची शाळा आहे, रोज सकाळचीच शाळा असते. तर आता येतील. मित्रांनो, मक्कावाल्याला म्हणजे आमच्या इकडे पावसामध्ये मक्की विकायला येतो एक भैया आहे, तो आलेला आहे. तर खूप कंटाळा आला आज. आणि शेजारी घरं आहेत, त्या घरांमध्ये पण माणसं नाही, सर्व कामाला गेलेत भात लावण्यासाठी. तर एकदम सुनसान पडलं आहे घराच्या बाहेर पण. तर समोरचा दरवाजा आपण लावून टाकला आहे आणि किचनचा दरवाजा उघडला आहे आणि किचनच्या दरवाजाजवळ झोपलो आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या असा काय होता. तर जास्त काय हा ब्लॉग बनवत नाही, कारण काय मी आता बाहेर पण नाही जाणार आहे. घरातलाच ब्लॉग किती बनवायचा. तर ब्लॉग इथेच थांबवतो आहे. आता राजेश मयूर येतीलच, माझ्या सोबतीला होतील. तर चला मित्रांनो, आपला हा ब्लॉग इथेच थांबू. कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. म्हणजे असलंच नाही, एक इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येऊ, त्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.